राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलंय। पुण्यात तंजावरचे मराठे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोहन भागवत म्हणाले की इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले, इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीनं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते शोधून काढलं वगैरे वगैरे। अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली। त्यांच्या या वक्तव्यानंतर रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नेमकी कुणी शोधली याबद्दलचा वाद उफाळून आला। मंत्री छगन भुजबळ, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरसंघचालकांवर टीका केली। छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली आणि याबद्दल इतिहासकारांमध्येही मतभेद नाहीत असं या नेत्यांनी सांगितलं। पण त्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पुनर्शोध नेमका कुणी घेतला, इतिहास अभ्यासक याबद्दल काय सांगतात, ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये कोणते पुरावे आढळतात, समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं। त्यानंतर त्यांचं पार्थिव रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिरासमोर आणण्यात आलं आणि तिथंच दहनविधी करण्यात आला। त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली गेली। त्यानंतर काही वर्षांनी जुल्फिकार खानानं रायगड ताब्यात घेतला। मराठ्यांनी रायगड पुन्हा जिंकून घेतला। त्यानंतर पेशव्यांचा रायगडावर अंमल आला आणि 1818 साली मराठ्यांच्या साम्राज्याची राजधानी असलेला रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला। कर्नल प्रॉथरनं किल्ल्यावर तोफांचा मारा केला। रायगडावरच्या कित्येक वास्तू आगीत हुरपळल्या, भग्न पावल्या। पुढे 1883 पर्यंत गड वन खात्याच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्यावर कुणाला पाय सुद्धा ठेवायची परवानगी नव्हती। या मधल्या 60-70 वर्षांमध्ये रायगडाची मोठी हेळसांड झाली। 1885 साली मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल, रेव्हेन्यू कमिशनर क्रॉफर्ड, कॅप्टन पीट आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ रायगडावर गेलं। तिथे गेल्यावर रिचर्ड टेम्पलनं बरीच चित्र काढली, रायगडाचा नकाशा काढला। रिचर्ड टेम्पल शिवरायांच्या समाधीची दुरावस्था पाहून नाराज झाला आणि कुलाब्याच्या कलेक्टरला पत्र लिहून समाधीचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करायला सांगितलं। शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासंबंधित आढळून येणारा हा पहिला शासकीय उल्लेख। पण यावरून प्रश्न पडतो तो म्हणजे इतक्या वर्षात रायगडावर कुणीच गेलं नाही का? रायगडाची इतकी हेळसांड का झाली? तर शांताराम विष्णू आवळसकर यांनी रायगडची जीवनकथा या पुस्तकात केलेल्या नोंदीनुसार रायगडचा उद्ध्वस्त किल्ला जंगल खात्याचे ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नाही। शिवकालात किल्ला हे सत्तेचे स्थान होते। इंग्रजी अंमलात सत्ता सपाट प्रदेशात आली व किल्ल्याचे राजकीय महत्व नष्ट झाले। रायगड तालुका हे नाव असेपर्यंत लोकांस रायगडचे स्मरण होते, पण महाड हे तालुक्याचे ठिकाण झाल्यावर 4-2 धनगरांचे निवासस्थान यापुढे रायगडाला महत्व राहिले नाही। याच पुस्तकात अशीही नोंद सापडते की रायगडावर 1883 पर्यंत एकच इंग्रज महिला गेली होती। मुंबईहून नागोठण्यापर्यंत बोटीनं जायचं, तिथून टांग्यानं चढ उताराच्या रस्त्यानं पाचाडला जायचं आणि तिथून गडावर जायचं, असा प्रवास या महिलेनं केला होता। थोडक्यात रायगडावर जाणं त्या काळी कठीण होतं। एकतर इंग्रजांनी किल्ला वन खात्याच्या ताब्यात दिला होता, पूर्ण राज्यावर त्यांचा अंमल होता। त्यात 50 वर्षांपेक्षा जास्त काळ रायगडावर माणसांचा वावर नसल्यानं किल्ल्याला जंगलाचं स्वरूप आलं होतं। अनेक ठिकाणी झाडं झुडपं वाढली होती, त्यामुळे शिवसमाधीकडे दुर्लक्ष झालं असावं असं सांगण्यात येतं। साधारण 1885 ते 1887 या काळात रायगडावरच्या शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा विषय चांगला चर्चेत आला होता। याची वेगवेगळी कारणंही होती। सर रिचर्ड टेम्पलनं काढलेली चित्र, शिवसमाधीची अवस्था बघून व्यक्त केलेला खेद, त्यानंतर सर जेम्स डगलसनं बुक ऑफ बॉम्बे या आपल्या पुस्तकात सातारकर आणि कोल्हापूरकर छत्रपतींना या दुरावस्थेबद्दल दिलेला दोष, याचीही चर्चा झाली। त्यानंतर 1887 मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी रायगड किल्ल्याचे वर्णन हे पुस्तक लिहून प्रकाशित केलं, ज्यात शिवछत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी होऊ शकणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधला होता। या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रात छापून आल्या आणि त्याची चर्चा होऊ लागली। आता महत्वाची गोष्ट म्हणजे या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आधी शिवछत्रपतींची समाधी उजेडात आणण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केल्याचं मत अनेक इतिहास अभ्यासक व्यक्त करतात। यासाठीचा संदर्भ आणि उल्लेख त्यावेळच्या दीनबंधू वृत्तपत्रात असल्याचं सांगितलं जातं। 1869 मध्ये महात्मा फुलेंनी रायगडाला भेट दिली। नेते गावातून चालत बिकट वाट पार करत ते रायगडावर पोहोचले। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी या वर्षाचा उल्लेख हा 1880 असा आहे।
रायगडावर त्यांनी झाडाझुडपांमध्ये अडकलेल्या शिवसमाधीचा पुनर्शोध घेतला, समाधीची स्वच्छता केली, समाधीला फुलं वाहिली. त्यांच्या या रायगड भेटीचा वृत्तांत दीनबंधूमध्ये छापून आला होता. हाच संदर्भ भाई माधवराव बागल यांनी ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात दिला होता, ज्यात महात्मा फुले यांच्याच शब्दात रायगडावर काय झालं होतं हे दीनबंधूमध्ये जसं लिहिण्यात आलं होतं तसंच मांडण्यात आलं होतं. त्यानुसार महात्मा फुलेंनी लिहिलं होतं, पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाण्यास निघालो. समाधीची जागा शोधण्यात 2 ते 3 दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडत रस्ता काढावा लागला. शिवजन्म उत्सव साजरा करावा म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली. त्यानंतर ग्रामभटासोबत घडलेला प्रसंग सुद्धा महात्मा फुलेंनी नमूद केला होता. रायगडावर शिवसमाधीला भेट दिल्यानंतर महात्मा फुलेंनी शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला असा उल्लेखही आहे. या संदर्भांवरून महात्मा फुलेंनी शिवछत्रपतींच्या समाधीचा पुनर्शोध घेतला असं सांगितलं जातं. पण दीनबंधूच्या ज्या अंकातून महात्मा फुलेंनी रायगड भेटीचा वृत्तांत दिला तो नेमका कोणत्या सालचा अंक आहे हे पुढे आलेलं नाही. त्यामुळं अनेक संशोधकांनी त्या काळात हा उल्लेख टाळल्याचं मत काही इतिहास अभ्यासक व्यक्त करतात. समाधीला भेट दिल्यानंतर महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिला, सोबतच शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. यासाठी पुण्याच्या हिराबागेत महात्मा फुलेंनी 1885 साली सभा घेतली. या सभेत न्यायमूर्ती रानडे, कोल्हापूरचे रिजंट आबासाहेब घाटगे, चाफळकर स्वामी, गंगाराम भाऊ मस्के असे मान्यवर उपस्थित होते. त्याच सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार महात्मा फुलेंनी मांडला. त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण 27 रुपये त्या सभेत जमले. त्यातले 3 रुपये स्वतः ज्योतिबांनी दिले होते असंही इतिहास अभ्यासक सांगतात. पण ही सभा न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकारानं झाली का? या सभेला स्वतः ज्योतिबा उपस्थित होते का? याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतर आहेत. पण या हिराबागच्या सभेतून ज्योतिबांनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा विषय लोकांसमोर मांडला असं सांगण्यात येतं, ज्याला न. ची. केळकर यांच्या लेखनातून पुष्टी मिळते. ती कशी ते बघूयातच, पण त्याआधी लोकमान्य टिळकांच्या शिवसमाधी विषयाच्या कामाबद्दल बोलूयात. 1885 साली महात्मा फुलेंनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचं काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा विषय हाती घेतला. त्यांनी एप्रिल महिन्यापासून केसरीमध्ये लेख लिहायला सुरुवात केली. पहिला लेख प्रकाशित झाल्यानंतर श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर यांनी शिवरायांच्या समाधी व्यवस्थेसाठी दर साल 100 रुपये देण्याची व्यवस्था लावून दिली. शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी टिळकांनी पाऊल उचलण्याचं ठरवलं. 30 मे 1895 ला हिराबाग मैदानात सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी लोकमान्य टिळक, चाफळचे स्वामी, दाभाडे सरकार, बापूसाहेब कुरुंदवाडकर, बॅरिस्टर गाडगीळ, उरवड्याचे पोतनीस असे मान्यवर उपस्थित राहिले. या सभेत शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धार आणि स्मारक उभारणीसाठी एक कमिटी आणि कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्यात शिवरायांच्या स्मारक पुतळ्यासाठी 1 लाख तर समाधीवर छत्री बांधण्यासाठी 25,000 रुपयांच्या खर्चाचा आराखडा मांडण्यात आला. कार्यकारी मंडळात टिळक, दाभाडे सरकार आणि इतर काही जणांचा समावेश करण्यात आला. सयाजीराव गायकवाड यांनी समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी रोख 1,000 रुपये पाठवले. कोल्हापूरच्या छत्रपतींनी समाधी जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. पण छत्रपती शिवराय हे समस्त भारताचं आराध्य दैवत आहेत. त्यामुळे सगळ्या भारताचा या शुभकामी हातभार असावा असं म्हणत लोकमान्य टिळकांनी समाधीच्या जीर्णोद्धाराला लागणारी रक्कम वर्गणीतून गोळा करण्याचं ठरवलं. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप यावं, वर्गणी लवकरात लवकर गोळा व्हावी म्हणून रायगड उत्सव साजरा करण्याचंही ठरवण्यात आलं. पहिला उत्सव साजरा करण्याची तारीख ठरली 25 एप्रिल 1896. रायगडावर 2 दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले. स्वतः लोकमान्य टिळक जातीनं सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष देऊन होते. या कार्यक्रमात समाधी जीर्णोद्धारासाठी तब्बल 16,000ची वर्गणी जमा झाली. लवकरच हा जीर्णोद्धार सोहळा पार पडणार याची खात्री वाटू लागली. पण दुर्दैवानं टिळकांवर 1897 मध्ये खटला भरण्यात आला आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. यामुळं समाधी जीर्णोद्धार कार्यक्रमात 1906 पर्यंत म्हणजे तब्बल 9 वर्ष खंड पडला. 1907 मध्ये रायगडावर परत एकदा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. लॉर्ड लेमिंगन रायगडावर आला होता. त्याने समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी 5,000 रुपये आणि इतर साहित्य पुरवण्याची सोय लावून दिली.
यावेळी रायगडावर लोकमान्य टिळक उपस्थित होते, पण त्यानंतर टिळकांवर 1908 साली खटला भरण्यात आला. 1911 सालापर्यंत समाधीचं काम मागे पडलं. त्यानंतर टिळक विलायतेत गेले आणि समाधीचं काम रखडत राहिलं. इसवी सन 1920 साली टिळकांच्या मृत्यूपर्यंत समाधीच्या कामाला सुरुवातही झाली नव्हती. एवढंच नाही तर समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी 1896 सालापासून जमा करण्यात आलेली रक्कम डेक्कन बँकेत ठेवण्यात आली होती. ती बँकच 1911-12च्या आसपास बुडाली. बँकेसोबत वर्गणीचे पैसेही बुडाले आणि टिळकांच्या हयातीत हे महान कार्य होऊ शकलं नाही. पुढे टिळकांच्या मृत्यूनंतर 4-5 वर्षांनी न.चि. केळकर, इंग्रज अधिकारी आणि रायगड स्मारक मंडळातील काही पदाधिकारी रायगडावर गेले. छत्रीचा नकाशा, आराखडा आणि खर्चाचं अंदाजपत्रक त्यांनी बनवलं. छत्रीचा अंदाजे खर्च 19,000 रुपये ठरवण्यात आला आणि त्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली. 12,000 रुपये स्मारक समितीनं द्यावे, 5,000 रुपये मुंबई सरकारनं द्यावे, 2,000 रुपये पुरातत्व खात्यानं द्यावे, असं एकमतानं ठरलं. यानुसार 10 फेब्रुवारी 1925 साली स्मारक समितीनं आपल्याकडे असणारे 12,000 रुपये मुंबई सरकारकडे भरले. इंजिनियर बाळकृष्ण मोरेश्वर सुळे यांनी शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धाराची कामगिरी स्वतःच्या शिरावर घेतली आणि 2 वर्षांनी 1927 साली रायगडावर शिवरायांच्या समाधीचं बांधकाम पूर्ण झालं. लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धार करण्यासंबंधी जाहीर सभा घेत जनजागृती करण्याचं मोठं काम केलं. पण समाधी जीर्णोद्धाराचे आणि देखभालीचे प्रयत्न 1885 सालापासून सुरूच होते. महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोरोनेशन ट्री सेंच्युरी कमोमोरेशन व्हॉल्यूम 2 शिवाजी मेमोरियल्स द ब्रिटिश ॲटिट्यूड या पुस्तकात हे सगळे प्रयत्न कागदोपत्री पुरावे देऊन स्पष्ट केले आहेत. त्यामुळे टिळकांच्या काळात जरी शिवसमाधीबाबत जागृती आणि मोठ्या प्रमाणात निधी संकलित झाला असला तरी सुद्धा लोकमान्य टिळकांच्या काळात समाधी जीर्णोद्धाराची हालचाल सुरू झाली नसल्याचंच कागदोपत्री सिद्ध होतं. जे कार्य इंजिनियर सुळे यांनी केलं त्याची साधी कल्पना सुद्धा आपल्याला नाहीये आणि जीर्णोद्धार न करूनही टिळकांना श्रेय देण्याच्या नादात त्यांनी समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी घेतलेल्या कष्टांकडे सहजतेनं दुर्लक्ष होतं, ज्यातून टिळकांनी केलेल्या कार्याची अवहेलना होत असल्याची शक्यता तयार होते. आता मुद्दा राहतो तो महात्मा फुले यांनी शिवसमाधीचा पुनर्शोध घेतल्याचा. तर दीनबंधूमध्ये महात्मा फुलेंनी रायगड भेटीचा वृत्तांत लिहिला होता, पण दीनबंधूचा तो अंक कुठल्या सालचा हे स्पष्ट नसल्यानं आणि महाराष्ट्रात तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळी अशा 2 वैचारिक फळ्या असल्यानंही हे उल्लेख टाळण्यात आले असं काही इतिहासकारांचं मत आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांच्या आधी महात्मा फुलेंनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी काम सुरू केल्याचे काही उल्लेख आढळतात. केसरीमध्ये 1896 साली लिहिलेल्या हा विघ्न संतोषीपणा नव्हे काय या लेखात टिळक शिवसमाधी जीर्णोद्धाराचं कार्य त्यांच्यापूर्वी सुधारकांनी आरंभलं होतं असं नमूद करतात. पण कोणते सुधारक हे मात्र स्पष्ट करत नाहीत. टिळकांचे पट्टशिष्य असणारे न.चि. केळकर यांनी लिहिलेल्या टिळक चरित्रामध्ये टिळकांपूर्वीचा महाराष्ट्र असा लेख आहे. या लेखामध्ये केळकरांनी महात्मा फुलेंच्या कार्याची माहिती दिली आहे. यामध्ये केळकरांनी नमूद केलंय की रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या मोडकळीस आलेल्या समाधीची हकीकत दीनबंधू पत्रात प्रथम प्रसिद्ध झाली होती व पुण्याच्या चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारका संबंधाने सभा भरली. त्यास ज्योतिराव हजर होते. य.दी. फडके यांनी आपल्या शाहू छत्रपती आणि लोकमान्य या पुस्तकात रायगडावरच्या शिवछत्रपतींच्या समाधीची दुर्दशा पाहून तिचा जीर्णोद्धार करावा असा विचार ज्योतिराव फुले, गोविंद बाबाजी वसईकर आणि जेम्स डग्लस वगैरेंनी आधीच मांडला होता असा उल्लेख केला आहे. म्हणजेच टिळकांच्या आधी ज्योतिबांनी सभा घेतली होती आणि जीर्णोद्धारासाठी प्रयत्न सुरू केले होते असंच यातून दिसून येतं. थोडक्यात उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार महात्मा फुलेंनी आधी शिवसमाधीचा पुनर्शोध घेतला आणि जीर्णोद्धारासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी या जीर्णोद्धाराच्या मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण टिळकांना झालेली अटक, त्यानंतर बँक बुडणं यामुळे टिळकांनी प्रयत्न केले असले तरी त्यांच्या जीवनकाळात हे काम पूर्ण होऊ शकलं नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.